दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मालेगाव पोलीस ठाणे हद्दीतील संगमेश्वर परिसरात युवक नामे रफिक खान यास त्याच्या मित्रांनी जुन्या वादाची कुरापत काढून त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून रफिक खान याला जीवेठार मारले होते. या प्रकरणी मालेगाव पोलीस ठाण्यात भादवीय कलम 302, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील आरोपी फरार होते. सदर घटनेचा तपास करीत असताना पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की घटनेतील मुख्य आरोपी रफिक शहा हा मनमाडच्या दिशेने एका दुचाकीवरून जात आहे. त्या अनुषंगाने सापळा रचून पोलीस पथकाने आरोपी नामे रफिक शहा यास तब्बल 2 तासात ताब्यात घेतलंय. त्यामुळे पोलीस पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे. आरोपी रफिक शहा याची पोलिसांनी चौकशी केली असता त्याचा साथीदार फैसल याचे देखील नाव गुन्ह्यात निष्पन्न झाल्याने पोलीस त्याचा शोध घेत आहे. सदरची कामगिरी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, सहाय्यक पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू, सहाय्यक पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील, पोलीस हवालदार चेतन संवस्तरकर, पोलीस नाईक शरद मोगल, योगेश कोळी, विशाल आव्हाड, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, सुभाष चोपडा, दत्ता माळी यांच्यासह पथकाने केली आहे. भावेश बागुल, दक्ष न्यूज, नाशिक.